एकनाथ शिंदे आउट? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का? महाराष्ट्रातील सत्ता समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याच्या शक्यतेने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजय मिळवल्यानंतर राज्यात नवे समीकरण जोडण्याची चर्चा सुरू झाली होती. विशेषतः एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यातील वाढता तणाव तसेच उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्या संभाव्य जवळीकतेमुळे राजकीय गोंधळ निर्माण झालाय. शिंदेंच्या भूमिकेवर भाजप नाराज. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये ताण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. पालकमंत्री नियुक्ती प्रसंगी शिंदेंनी भाजपच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. शिंदे यांच्या दबावाच्या राजकारणामुळे भाजप अस्वस्थ असून त्यांच्या वाढत्या मागण्यांमुळे पक्षातील काही वरिष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदेंच्या प्रभावाला आव्हान. भाजपने आता शिंदे यांना विरोधी बाजूने रोखण्याची खेळी सुरू केली आहे. ठाण्यात जो शिंदेचा गड मानला जातो तिथेही भाजपने स्वतःचा पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. ठाण्याचे पालकमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात भाजपचे मंत्री गणेश नाईक जनता दरबार घेणार आहेत. यामुळे शिंदेंच्या प्रभावाला आव्हान दिले जात असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. उद्धव ठाकरेंची भाजप जवळीक. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना युतीबाबत चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका लग्न समारंभात उद्धव ठाकरेंशी संवाद साधला आणि त्यांच्या युतीबद्दल उत्सुकता व्यक्त केली. याच घटनेवर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले की भाजपसोबत आमचे 25 वर्षांचे संबंध होते, मात्र अमित शहा यांच्या प्रवेशानंतर महायुतीत निराशा आली. फडणवीस यांनी चर्चांना फेटाळले. या चर्चांमध्ये रंग भरला असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र भाजप शिवसेना युतीच्या चर्चेला पूर्ण विराम दिलाय. त्यांनी स्पष्ट केले की लग्न समारंभात भेटल्याने पक्ष एकत्र येत नाही किंवा नवी युती होत नाही. भाजपच्या खेळीमागे मोठी रणनीती. राजकीय विश्लेषकांच्या मते भाजप ही एक रणनीती खेळ खेळत आहे. शिंदेंचा प्रभाव कमी करून त्यांना दबावाखाली आणण्यासाठी भाजप उद्धव ठाकरेंशी जवळीक साधत आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. शिंदे यांची भविष्यातील भूमिका काय असेल आणि भाजपची पुढील पावले कोणती असतील याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.